तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती. तर मागेल त्याला सौर कृषी पंप योजना या योजनेचे ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत होते आणि तुम्ही देखील याचा ऑनलाईन अर्ज केलेला असेल. आता तुम्ही याचा ऑनलाईन अर्ज केलेला असेल तर या योजनेचे आता पेमेंट ऑप्शन देणं लाभार्थ्यांना सुरू आहे. तुम्हाला देखील पेमेंटचं ऑप्शन आलं की नाही हे कशा प्रकारे चेक करायचं किंवा जर पेमेंटचं ऑप्शन आलेलं असेल तर पेमेंट कशा प्रकारे करायचं व कुठून करायचं याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत. पण त्याआधी आपण एक महत्त्वाची माहिती पाहू की तुम्ही केव्हा पेमेंट करायचं आहे. जर तुमच्या ह्या सर्व गोष्टी पूर्ण असतील तरच तुम्ही पेमेंट जे आहे ते करायचं आहे. तर आता आपण पाहूया त्या गोष्टी कोणत्या आहेत. जर तुम्ही अर्ज करताना तो अर्ज जर परिपूर्ण केला असेल, म्हणजेच जर तुमच्या सातबाऱ्यावरती विहीर किंवा बोरवेल याची नोंद आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर अर्ज कॅटेगरीमधून केलेला असेल, त्याच्यानंतर जर तुम्ही त्याचं प्रमाणपत्र अपलोड केलेलं असेल किंवा सामायिक पाण्याचा स्रोत जर असेल, तर त्याचं ना हरकत प्रमाणपत्र जर तुम्ही अपलोड केलेलं असेल, तर तुमचा जो अर्ज आहे तो परिपूर्ण धरला जाईल. कारण हे पेमेंट करणं म्हणजे काय? पेमेंट केल्याच्या नंतर तुमचा अर्ज जो आहे तो छाननी करण्यासाठी जाणार आहे. पण त्यावेळेस जर तुम्ही अशा काही प्रकारचा परिपूर्ण अर्ज जर अपलोड केलेला नसेल, तर तुमची छाननी जी आहे त्याच्या अर्जामध्ये त्रुटी आढळून तो छाननी अर्ज जो आहे तो मागे ढकलू शकतो आणि त्याच्यामुळे तुम्ही भरलेलं जे पेमेंट आहे ते देखील तुम्हाला उशिरा मिळू शकतं. तर ही होती अत्यंत महत्त्वाची जी आहे ती गोष्ट. जर तुम्ही अशा काही प्रकारे सर्व गोष्ट लक्षात घेऊन जर तुम्ही अर्ज भरलेला असेल तरच तुम्ही पेमेंट करा. तर आता आपण पाहूया की कशाप्रकारे तुम्हाला चेक करायचे आहे की तुमचा पेमेंटचं ऑप्शन जे आहे ते ओपन झालेलं आहे की नाही. तर तुम्हाला सुरुवातीला काय करायचं आहे, आपण जी लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती तुम्हाला जायचं आहे. लिंकवरती गेल्याच्या नंतर तुम्हाला अशा काही प्रकारचा सरफेस जो आहे तो महावितरण या विभागाचा ओपन होणार आहे. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिशियन डिस्ट्रिब्युशन कोऑपरेटेड लिमिटेड. तर अशा प्रकारचा एक तुम्हाला जेव्हा एक स्क्रीन ओपन होईल त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर त्यावरती स्क्रीनवरती आपला मागेल त्याला सोलरसाठी केलेला अर्ज क्रमांक एम-के-आय-डी जो तुमचा एम-के-आय-डी आहे, तुम्ही अर्ज भरताना तुम्हाला मिळालेला तो एम-के-आय-डी जो आहे तो तुम्हाला यात हे तुम्ही इथे एक पाहू शकता रिकामा बॉक्स त्याच्यावरती जो आहे तो टाकून द्यायचा आहे. एम-के-आय-डी टाकल्याच्या नंतर तुम्हाला त्याच्या सर्च या बटनावरती क्लिक करायचं आहे. आता पुढे तुम्ही सर्च केल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा अर्ज जो आहे तो तपशील पद्धतीने व पंप तपशील दिसेल. आता खालील तुम्ही आपण एक एक्झाम्पल म्हणून एक पाहिलेलं आहे की कशाप्रकारे तपशील जे आहे ते ओपन होतं. तर अशा प्रकारे तुम्हाला तपशील जे आहे ते ओपन होईल आणि अशा प्रकारे ओपन झाल्याच्या नंतर खाली तुम्हाला प्रोसीड टू पेमेंट हा पर्याय दिसेल. तर हा पर्याय दिसल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता प्रोसीड टू पेमेंट हा पर्याय दिसल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, प्रोसीड टू पेमेंट वर क्लिक करायचं आहे. पुढे पे नाव वर क्लिक करून आपण यू-पी-आय, डेबिट त्याच्यानंतर डेबिट कार्ड याद्वारे पेमेंट जे आहे ते तुम्ही तुमच्या सोलारचं जे आहे ते करू शकता आणि पेमेंट केल्याच्या नंतर आपला अर्ज तपासला जाईल आणि वेंडोर विंडोर सिलेक्शनचा पर्याय येईल व व पुढे आपला पंप स्थापित करून मिळेल. तर अशा काही प्रकारे तुम्ही तुमचं ऑप्शन चेक करून पेमेंट जे आहे ते करू शकता. तर आता आपण पाहूया की तुम्हाला किती एच-पीसाठी किती पेमेंट जे आहे ते करावं लागेल. तर जर तुम्हाला 3 एच-पीचा जो सोलार आहे तो जर लागत असेल तर ₹22,971 जे आहे ते तुम्हाला पे करावं लागतील आणि जर 5 एच-पीचा लागत असेल तर ₹32,075 जे आहेत ते तुम्हाला या योजनेसाठी पे जे आहे ते करावं लागणार आहेत. तर अशा काही प्रकारची माहिती होती याबद्दलची. अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा.